आज भारतीय पक्षानं माझ्यावर जी जबाबदारी दिली ती अतुल बाबा आपले आमदार कॅशवे आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आमचे पक्षाचे प्रमुख रवींद्र चव्हाण साहेब ह्या सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार करून जे काय मी गेल्या 40-50 वर्ष काम केलं असेल किंवा माझ्यातनं जेवढं काही गावाची सेवा झाली असेल त्याचा विचार करूनच दिला असं मला वाटतं। आज कराड शहरामध्ये प्रत्यक्ष प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतोय। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय अण्णा यांना घेऊन आम्ही पदयात्रेला प्रारंभ करतोय आणि प्रत्येक घरापर्यंत उमेदवार पोचला पाहिजे, कराडकरांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत आणि एक नव्या दमाची टीम ही कराडमध्ये आणि मलकापूरमध्ये तयार करण्यासाठीचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। आज कराड शहराने भारतीय जनता पार्टीला भरभरून दिले। 2016 साली कराडमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच नगराध्यक्षा होत्या। नंतरच्या कालावधीमध्ये त्यांचा कालावधी संपल्यावर काही काळ प्रशासक होता आणि आता परत निवडणुकीमधून आम्ही जनतेसमोर कौल मागण्यासाठी जात आहोत। मला खात्री वाटते की कराडकरांनी विधानसभेला ज्या पद्धतीनं कौल दिला तशाच पद्धतीनं कौल हा आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझे कराडकर देतील। त्याचबरोबर मलकापूरकर देखील 5 जागा बिनविरोध झाल्या, राहिलेल्या जागा बहुमतानं निवडून देतील। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजसजी असतील, आदरणीय अण्णा असतील, या दोघांनाही मलकापूर आणि कराड ताकदीनं निवडून देईल। स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।